हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ तुषार। तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत कळसूबाई ट्रेकला। तर आता माझ्यासोबत आहे हे बघा आपले मित्र मायादा, संतोष आणि रोहित्या। तर आता आपण बघूत की आजचा व्हिडिओ कसा होणार आहोत। तर तुम्ही या व्हिडिओसाठी कंटिन्यू राहा। आणि आता रात्रीचे वाजलेत 1। तर आता बघूया आपण की पुढचा स्पॉट कुठे होतोय आणि आता इथून निघूयात। चला, बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता बघू शकता आपल्याला एक्झॅक्ट 1 तास झालाय की आपण कंटिन्यू गाडी रनिंग केली आहे। आणि आता आपल्या ह्या मित्राला थंडी लागली आहे। आता हे म्हणते की मी स्वेटर घालतो। हे बघा झोप उडून बसलाय। डोळे दाखव मला। झोप नाही। आणि हा आपला रायडर, याला झोप आली आहे तर पण एकदम कंट्रोल करून गाडी चालवतो, मानलं पाहिजे। आणि तरी अजून आपल्याला इथून 2.5 ते 3 तासाचा अजून प्रवास बाकी आहे। बघूया अजून कुठं आपण पॉज घेणार आहे आणि या व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे। चलो लेट्स सी। आता दोघांच्या पण गाड्या फुल झाल्यात, आपली गाडी। हवा पण चेक करायची आहे। तर मित्रांनो, आता आपला दुसरा पॉज पण झालेला आहे या व्हिडिओचा। आणि आता आपण पेट्रोल पंपवरती दोन्ही गाड्या आपण फुल करून घेतल्यात। आणि आता वाजले 2:24 झाले, बघू शकता। आपण बरोबर 26 मिनिटांनी आता इथं पण थांबलो आपण। आणि आता बघू आता तिसरा स्पॉट कुठं होतोय। आणि आता जरा मस्तपैकी एकदम कडक एकदम चाय प्यायचे गरज आहे। चला, चाय पिताना पुन्हा एकदा भेटू। मित्रांनो, आपल्यासोबत एक रायडर आहे आणि अजून दुसरा एक रायडर दाखवतो, गावठी रायडर। काय बोलते पब्लिक? मोये आता इकडे आम्ही चाय घेतले। चायची टेस्ट कशी आहे? मस्त आहे। पंढरपुरी चाय या प्याला। हे बघा भिवंडी बायपासचा पेट्रोल पंप आहे, त्याच्याच बाजूला आहे। इथून बाकीचे किती मिनिटं कमी केले? 45 होते। 45 10-12 मिनिट कमी केले मी पुढे। आपण ते थांबलो ते आम्ही एका स्पॉटला थांबत होतो, तर मी बोललो जरा 5 मिनिटं थांबूया, चाय पिऊया। पण हा बोलला की इथं अजून तेव्हा 1 तास 45 मिनिटं दाखवत होते मॅपमध्ये। आणि तेव्हा बोलला की आपण थोडं पुढं जाऊया आणि पुढं जाऊन थांबूया। आणि आता 1 तास 28 मिनिटं दाखवतात, म्हणजे जवळजवळ आपण 15 ते 18 मिनिटं आपण गाडी चालवली पुन्हा आणि थांबलो। आता परत पुन्हा एकदा भेटूया पुढच्या पॉजवरती, तेव्हा बघू की आपण कुठं पोचणार आहोत। तुम्ही जावा रे, मी झोपतोय ते। तू लोअर रोडवर जातोस, कोणतं वर झोपायचं? गाडी पडते, गाडी लावतो मी पडणार। ट्रक चालक वाटतं। सही बोला रे तू। अरे तू मजा बघा, चेअर बघताय। ते सोडा, अजून प्रोफेशनल सेट आपल्याकडे। तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 5:30, तुम्ही बघू शकता। आणि एवढी थंडी, प्रचंड थंडी होती ना की अक्षरशः आमचे हात फ्रीज झाले होते। आणि आता
आम्ही कडेनं आता जात असताना आम्हाला इथं दादांनी एक सिक्युरिटी मांडलेली दिसली, तर आता आम्ही तिकडे थांबलो आणि थोडी ऊब घेतले. अक्षरशः हे बघा स्मोक निघतोय. आपला रायडर बघा. हां, शेवटची 13 मिनटं उरले आहेत आणि 5.4 किलोमीटर उरलं आहे. शेवटचे 9 मिनटं 4 किलोमीटर. इथून राईट आहे बघ, राईट मान, राईट आहे. चाय घेऊया का? हे चाय बी काय पाहिजे सांगा ना लोक. चाय घे, चाय घे. चायची गरज आपल्याला. जाऊन वरती इथंच झोपतो ड्रायव्हर. या ना काय एक्झॅक्ट दुसरं नाही काय फक्त ते बाहेर हे गाव दिसणार, भंडारदरा दिसत. आता दूर दूर दिसतो का? हा दूर दूर दिसत. विमानासारखं आता दिसतो का बाबा? आता दिसतो? काय थंडीतनं दिसतं हे आता? दिसणार दूर. मुंबई से हा मुंबई वाले. किती पैसे? 30 रुपये. आणि आपण इथे 24 तास पार्किंग करू शकतो की? हो, सुरक्षित पार्किंग आहे एकदम सुरक्षित. तर आता इथून कसा रस्ता काय आहे, वाट काय? आता इथून सरळ जायचं, टावरपासून राईट मारायचं. टावरपासून राईट मारायचा, तिथून डायरेक्ट हनुमान मंदिर. नाही, हनुमान मंदिर इकडे, हा. दुसरा रस्ता शॉर्टकट आहे. तिथून शॉर्टकट आहे. हा. मग आपण पायथ्याला जातो. हा, पुढे जाऊन एकत्र रस्ते होतात. एकच रस्ता आहे का पुढे जाऊन? हा. ओके, म्हणजे हनुमान रस्त्याला जायला इथून रस्ता आहे, हा. वाट आहे. आणि इथून एक पॅन पार्क आहे. हा. ठीक आहे. किती? 30 रुपये. हा. चालेल. महाराष्ट्रामध्ये अनेक उंच टेकड्या आणि किल्ले आहेत आणि कळसुबाई शिखर देखील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, जे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे. शिखराला भेट देण्यासाठी अनेक ट्रेकर्स येतात आणि हे ट्रेकर्ससाठी खूप अवघड श्रेणीची चढाई आहे. या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून एकूण 1646 मीटर इतकी आहे आणि या शिखराच्या पायथ्याशी बारी हे गाव आहे आणि बारी या गावातून शिखरावर जाण्यासाठी वाटा आहेत आणि या शिखरावर जाण्यासाठी कातळावर शिड्या बसवल्या आहेत. तसेच या शिखरावर जाण्यासाठी कमीत कमी 3 तास तरी लागतात. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्यामुळे या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखले जाते. आत्ताशी आपण 15 मिनिटं चाललोय. या शिखराला कळसुबाई असे नाव पडण्याचे कारण म्हणजे एका शिखराच्या जवळपास असणाऱ्या खेड्यामध्ये कळसुबाई नावाची एक मुलगी राहत होती आणि ती त्या शिखरावर जाणारे जनावरे रोज नेत होती आणि संध्याकाळ झाल्यावर परत येत होती. परंतु एके दिवशी ती शिखरावर गेली परंतु परत आली नाही आणि म्हणून तिच्या स्मरणार्थ या शिखराचे कळसुबाई असे नाव देण्यात आले आहे. आणि शिखरावर एक छोटेसे कळसुबाईचे मंदिर देखील आहे आणि त्या मंदिराला गावातील लोक दर्शन घेण्यासाठी वर्षभर येत असतात. कैसा लग रहा है? काय कंडिशन आहे? वरती जायचंय. कळसुबाई शिखरावरून आपल्याला आजूबाजूचा मोहक नजारा पाहायला मिळतो. तसेच आपल्याला या ट्रेकमध्ये अनेक धबधबे तसेच जंगल या नैसर्गिक गोष्टींचा आनंद घेता येतो. आरामात आरामात.
तर मित्रांनो आता आमच्या ट्रेकमध्ये अर्ध्याहून थोडा जास्त म्हणायला लागेल आमचा ट्रेक पूर्ण झाला आहे. अजून आपल्या पाठी जो वरती एकदम उंचावर दिसतोय ना तो आपल्याला शिखर गाठायचा आहे. आपल्यामधले 2 मेंबरांनी हार मानलेले आहे. बस हवा निकल गई. त्यांनी डिसाईड केलं आहे की आता आम्ही इथंच थांबतो, तुम्ही जाऊन या. तर आता आपण बघूत आपल्याला किती टाईम लागतो. आता वाजले 7:30 आणि तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवतो. माझ्या पाठचा व्ह्यू बघा. सेल्फीमध्ये दिसेल की नाही माहीत नाही दिसणार, मी व्हिडिओमध्ये टाकेनच. तर बघूया पुढचा व्हिडिओ कसा आता. चला वरतून टोकावरून आपण पोचतो की नाही बघूयात. आधी कमी पण अर्ध्यातनं वाटतंय तुला संत्या, मी अर्ध्यातनं जाईन. नाही जाऊ आपण वरती पोचूत. चल भेटूयात. कळसुबाई शिखरावरून आपल्याला हरिश्चंद्रगड, रतनगड, हरिहरगड, कुलंग, अलंग यासारख्या ऐतिहासिक किल्ल्यांची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी कसे मार्ग आहेत. तर मित्रांनो या शिखरावर चढण्यासाठी आपल्याला बारी या पायथ्याशी असणाऱ्या गावातून जावे लागते आणि या शिखरावर जाण्यासाठी बारी या गावातून सरळ वाट आहे. आणि मग गाव पाठीमागे गेल्यानंतर आपल्याला काही अंतरावर शेतातून चालावे लागते आणि काही अंतरावर शेतातून गेल्यानंतर आपल्याला झोपड्या लागतात आणि झोपड्यांच्या शेवटच्या टोकावर गेल्यानंतर आपल्याला उजवीकडे वळावे लागते आणि मग त्या रस्त्यावर आपल्याला एक ओढा लागतो. आणि अरे भाई हा बघा माझा फॅन भेटलाय. काही अंतरावर शेतातून गेल्यानंतर आपल्याला झोपड्या लागतात आणि झोपड्यांच्या शेवटच्या टोकावर गेल्यानंतर आपल्याला उजवीकडे वळावे लागते आणि मग त्या रस्त्यावर आपल्याला एक ओढा लागतो आणि त्या ओढ्यांमध्ये पाणी वाहत असते आणि पावसाळ्यामध्ये थोडे जास्त पाणी असते, त्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडे लक्षपूर्वकपणे ओढा ओलांडावा लागतो. ओढा पार केल्यानंतर आपण परत शेतातल्या वाटेमध्ये चालत राहावे. आता पुढे आल्यानंतर आपल्याला 2 ग्रामीण घरे आहेत आणि ढाबा आहे. त्या ढाब्याच्या पुढे गेल्यानंतर काही उंच भाग आणि खडकाळ रस्ता चालू होतो. शेतीच्या डावीकडे चढावर गेल्यानंतर चढीचा रस्ता सुरू होतो आणि त्या ठिकाणी स्थानिक देवतांचे मंदिर देखील आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला शिखर दिसू लागते. गनिमी कावा कुठच्या रस्त्याने आला ते सांगा पहिला. हा काहीतरी अद्भुत शक्ती आहे तुमच्याकडे. गनिमी कावा कोणता मला पण सांगा. गनिमी बाबा सांगायचा नसतो, क्या बात आहे, तो दाखवायचा असतो. अच्छा जबरदस्त. आला कुठून आत्ता खाली त्या बांधाची इथं झोपला होता. आम्हाला बोलला की तुम्ही पुढं जा आणि आम्ही आमच्या वाटेला चालू पडलो आणि अचानक पुढे तर आता आला कुठून पुन्हा एकदा यांच्यामध्ये फुल एनर्जी आलेली आहे. दादा बिस्किट काढ ना ते. शेवचिवडा शेवचिवडा खात जाऊया चला, नाही तर वरदान खाऊया थोडं. आल्यापासून नुसतं खातंय, नुसतं काय वेफर घेतंय, बिस्किट घेतंय, काय काय खातंय. मला कळालं नाही ह्याला कशाला आणलं ते. या गाईस खायला या. हा मग अशी चायला या, वेफर खायला या. काय विषय काय याचा मला समजणार झालंय. याला का झपटलं बिपटलंय का काही मला का समजत नाही. याचा विषय काय, कुठं आहे काय, कोण असं वागतं. हा अरे कैसा लगा मेरा मजाक.
तर मित्रांनो साधारण आपण रात्री 1 वाजता निघालो होतो. त्याच्यानंतरला आत्ता 8 वाजून गेलेत आणि आपण कंटिन्यू रनिंगमध्ये आहोत. अजून पण आपण वरती पोचलेलो आहोत, वरती पोचलो नाही आहेत. आणि आत्ताशी हा अर्धाच झाला चढून, अजून पूर्ण शिखर चढायचा बाकी आहे. आपला प्रो सगळ्यात पुढे आहे आणि आपले नूब प्लेयर. मित्रांनो तुम्ही इथे ट्रेकिंगला याल तर प्लीज केअरफुल. एवढं काय अवघड आहे नाही, बट इथं मला असं वाटतं पावसाच्या टायमाला खूप प्रॉब्लेम असेल. पावसाच्या टायमाला सेफ नसणार आहे. तर तुम्ही याल ते एक वेदर चेक करून या. आणि आमचा तर सकाळचा सूर्योदय पण मीच झाला आहे. जो आपल्याला मुवमेंट घ्यायचं होतं, कॅप्चर घ्यायचं होतं व्ह्यू, तो पण आपला मिस झाला. थोडा लेट झाला आपल्याकडनं, थोडं थकलो पण आहे. आणि हे तर माझ्यासाठी फर्स्ट टाईम ट्रेकिंग आहे. मी सरकलो, थकलो. हे बघा कशी सरळ वाट आहे, ह्याच्यानं पाय घसरतो अक्षरशः. पकडून पकडून जावं लागते. आणि तुम्ही पण याल तर प्लीज केअरफुली, मस्ती न करता चढा, जेणेकरून इथं काही कोणाला प्रॉब्लेम होणार नाही. पाण्याची बॉटल सोबतच ठेवायची. ये जोर लगा के आयशा. जाम हवा टाईट होते, पण जो आपल्याला आनंद घेता येतो तो एक नंबर आहे. मजा येते. खरं तर कळसुबाईचा प्लॅन पहिला नव्हता, प्लॅन होता रायगडचा. पण अचानक कळसुबाईचा प्लॅन ठरल्यामुळे आपण रात्री 1 वाजता निघालो. जेवढं मला जमते. मम्मी अबे हे बघा, हे असं वागतं. होय, अक्षरशः बोलायला जमत नाही, शब्द निघत नाही. आरामात आहे. ए थांबे, त्याला येऊन दे. ए आरामात ये, पकडा नाही आहे बाळा, थोडं वाकून ये, थोडं. हा या, आला आला. चला आलो मी. चलो. आपल्याला वरचा व्ह्यू बघायचा मेन, त्यासाठी आपली सगळी खटपट चालू आहे, धडपड चालू आहे. खरं तर आपण आधीच पोचायला पाहिजे होतं, पण खूप लेट झाला ऑलरेडी. तरी आपण ट्राय करतो जेवढ्या लवकर वरती पोचता येईल, कारण का नंतरला ऊन पडणार आहे. आणि अक्षरशः आम्हाला परत पुन्हा जाताना पण 4 तासाची ट्रॅव्हलिंग करायची बाईकने. तर आमची पूर्ण हालत खराब होणार. मित्रांनो तुम्हाला अजून एक नम्र विनंती आहे. मी आत्तापर्यंत जेवढा पण चढलो वरपर्यंत, तर इथं मला कचरा दिसलेला नाही आहे. तर कृपया तुम्ही पण काही खाया न पुरता किंवा पाण्याची बॉटल काही आणाल तर तुम्ही प्लीज तशाच्या तसंच बॅगेत टाका आणि खाली जिथं तुम्हाला डस्टबिन भेटेल तिथं टाका. नाही एवढे माणसं बघून तो नाही. कळसुबाई शिखराला भेट देण्याचा उत्तम वेळ ही पावसाळा किंवा हिवाळा आहे, कारण पावसाळ्यामध्ये सर्वत्र हिरवळ असते आणि दृश्य पाहण्यासाठी खूप छान वाटते. पावसाळी हंगाम हा जुलै ते ऑक्टोबरपर्यंत असतो
आणि या काळामध्ये हे शिखर पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे. परंतु पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करणे खूपच अवघड आहे. तसेच हिवाळ्यामध्ये देखील आपण हा शिखर पाहण्यासाठी जाऊ शकतो. आणि हिवाळा म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च महिन्याचा काळ देखील या शिखराला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे. मित्रांनो, तुम्ही इथं याल, मोबाईल खायचं काही जे काय असेल ते पूर्ण बॅगमध्ये ठेवा. इथं प्रचंड अशी माकडं आहेत जे की डायरेक्ट अटॅक करतात. कुठं आला? ते लाईटीवाला झुंजन ना, होय. त्या लाईटीवाला. हे बघा, आता काय करायचं तिकडे जाऊन बसायची. मित्रांनो, आता आपण थोडंसं राहिलं आहे, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं लागतील आपल्याला. आता आपण वरचा व्ह्यू बघणारच आहोत, पण मोबाईलची पण चार्जिंग मिळेल. ट्राय करू. मित्रांनो, हा जो व्ह्यू आहे ना, अमेझिंग आहे. हा जो व्हिडिओमध्ये बघण्यात आणि प्रत्यक्ष समोर येऊन बघण्यात जो आनंद भेटणार आहे ना, खतरनाक भेटणार आहे. आणि हा व्ह्यू तर जर सकाळच्या सूर्योदयाला कसला भारी वाटत असेल. तर मित्रांनो, जसे जसे पायऱ्या चढत होतो तशी तशी डोळ्यातली इच्छा वाढत होती, कारण की शिखराच्या कडेवरून पूर्ण नजारा एकदा डोळ्याने अनुभवायचा होता आणि पहिल्यांदा हा आपण ट्रेक पूर्ण करणार होतो. तर मित्रांनो, आता आपला आजचा ट्रेक जो आहे तो आता कंप्लीट होत आलेला आहे आणि आता वेळ आलेली आहे आपल्याला 1660 ह्या उंचीवरून खालच्या दरीतली आपल्याला व्ह्यू कसा दिसतोय तो बघण्याची. तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. आपण बघत वरून व्हिडिओ कसा दिसतो आहे. आणि व्हिडिओला कंटिन्यू राहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला आताबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला कळसुबाला जायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट टायमाला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव.